नमस्कार, एसडी न्यूज 24 मध्ये मी वसीम अहमद आपले स्वागत करतो। आताच्या घडीला मोठी बातमी पुण्याहून येत आहे। पुण्यामध्ये जमिनींचे गैरव्यवहाराचे प्रकरण काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे। आता पुणे येथील सहारा समूहमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड यांनी केला आहे। विशाखा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करताना सांगितले की सहारा समूहमध्ये बिल्डर्स, शासकीय अधिकारी तथा एजंट हे मालामाल झाले असून सर्वसामान्य गुंतवणूकदार हा कंगाल झाला आहे। विशाखा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर काय सांगितलं आहे ते पाहूया आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। कार्यकर्ता विशाखा गायकवाड या ठिकाणी सहारा प्राईम सिटी या प्रोजेक्टमध्ये विकसक आणि सहारा समूह यांच्या संगनमताने जो 108 एकरचा खूप मोठा जमीन घोटाळा झालेला आहे। ही हजारो कोटीची जमीन आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य गुंतवणूकदार, त्याचबरोबर ज्यांना फ्लॅट मिळेल असं एक गाजर दाखवलं होतं, अशा सगळ्यांची फसवणूक होऊन त्याच्यामध्ये पालिकेचे अधिकारी, महसूलचे अधिकारी, दुय्यम निबंधक आणि अशा बऱ्याच शासकीय कर्मचाऱ्यांचा, शासकीय अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश असलेला पुणे शहरामध्ये हॅट्रिक करणारा हा तिसरा घोटाळा तुम्ही म्हणू शकता। तर प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच आमचा आवाज, या सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा, जनतेचा आवाज आपण न्याय मिळवण्यासाठी सरकारपर्यंत पोहोचवावा ही विनंती मी आपल्याला करतो। यामध्ये एकंदरीत किती कोटीचा घोटाळा आहे काय सांगता? तसं बघितलं तर जेव्हा हे काम सुरू झालं किंवा त्यावेळेलाच ही हजारो कोटीची जमीन होती आणि आता केवळ एका पर्टिक्युलर या 2-3 गटांपुरतं जरी बोललं की प्लॉटिंगलाच आता 1 गुंठा 65 लाख रुपये असा मिनिमम रेट बोलतोय। हा हायर साईड म्हणजे अगदी आतल्या साईडचा प्लॉट असेल तर 65 लाखापर्यंत जातो आणि पुढे असेल तर तो 70-80 लाखापर्यंत जातो। तर साधारण 7-8 हजार करोडपर्यंत हा घोटाळा आहे। हा फक्त एका गटाचा आणि असे इथे जे काही बाकीचे सगळे गट आहेत सगळं मिळून हा आणि ही जागेची किंमत आहे ना साधारण आता मार्केट रेटने ना 3,500 ते 5,000 कोटीची जागा आहे, कारण तिथून ना सगळे डीपी रोड गेलेले आहेत मधून, त्याच्यामुळे त्या जागेला खूप महत्व आहे। कारण आपण जे आकडे बोलतोय ना हे रेडी रेकनरनुसारचे बोलतोय। मार्केट रेट बघितलं तर कुणालाही माहिती आहे की आज लोहगाव, धानोरी, विमाननगर या भागामध्ये, वाघोली या भागामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित विकसक 3 नावं तुम्ही घेतली, त्यांची नावं सांगितली। त्याच्यामध्ये 26 बिल्डर आहेत एकूण। त्या 26 बिल्डरपैकी त्याच्यामध्ये डॉक्टर निजानंद खामकर असतील, त्याच्यानंतर स्वप्नील दिलीप बाफना असतील आणि सागर प्रकाश गांधींनी नॅचरल बिल्डरची पॉवर ऑफ अटॉर्नी वापरून आहे ना मोजणी केली आहे। तर अशा पद्धतीने हे आणि यांच्याबरोबर बाकीचे जे काही 20 ते 22 बांधकाम व्यावसायिक आहेत या सगळ्यांनी मिळून आणि यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे महानगरपालिका, महसूलमधले काही अधिकारी, दुय्यम निबंधक, मोजणीमधले काही अधिकारी या सगळ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झालेला आहे। सगळे बघितले जातात की हे योग्य आहे का, हे नियमात बसतं का, हे नियम बाह्य आहे का नाहीये, ह्या सगळ्याची चौकशी केली जाते आणि हे सगळे नियम तुम्ही धाब्यावर बसवून तुम्ही मुळातच लिटिगेशन मध्ये असलेल्या जागेला, मुळातच ज्या जागेचा व्यवहारच ग्राह्य धरला जात नाही, ज्याचे न्यायालयामध्ये खटले प्रलंबित आहेत, अशा जागेला तुम्ही सँक्शन कसं देता? आणि ते सँक्शन देतात आता त्याच्या पुढची हाईट अशी आहे की सँक्शन दिलंय गृहप्रकल्पासाठी आणि तो उभा झालाच नाहीये आणि त्याचे सुद्धा नियम, त्याला पण काही नियम असतात नाही की जर एखादं समज प्लॉटिंग करतात आता त्या जागेत तुम्हाला आताच लेटेस्ट सिच्युएशन अशी आहे की 65 ते 70 लाख रुपये गुंठ्यानी तिथं प्लॉट विकतात, प्लॉटिंग करून ते पण आतमधले। हा, आणि ते प्लॉटिंग करताना तर प्लॉट डेव्हलप करताना त्याची सुद्धा एक नियमावली असते की प्लॉट डेव्हलप करायचं म्हणजे काय, तुम्ही पर्टिक्युलर लेआउट बनवा, तिथं लाईट, वॉटर मीटर, ड्रेनेज हे सगळं, वॉटर मीटर गटर बनवा। मग ते न करता तिथं मोठ्या मोठ्या कमानी बनवल्या आहेत, तर ते एक्स्ट्रा जे ऍडिशनल डेव्हलपमेंट आहे तिथं कंपाऊंड वॉल बनवलेली आहे। मग हे सगळं त्याचे नियम कुठून येतात तुमच्याकडे? मग ह्याचं परमिशन देणारा जो अधिकारी आहे ना, आम्ही नाव नाही बघणार, खाली काय बघणार की कार्यकारी अभियंता, चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ज्यांची सही असणार ते कल्प्रिट झालेच ना। असं अनिल पारखे सर, त्यांचं तुम्ही ज्यावेळी नाव घेते ते रिटायर झाले, त्यांना कळायला हवं होतं की इतक्या महत्वाच्या पदावर तुम्ही बसता आणि तुम्ही असं काय बघितलं की तुम्ही 17 लाख रुपये रेट असणाऱ्या जागी तुम्ही 635 रुपयांनी तुम्ही व्हॅल्युएशन करता। एवढा डिफरन्स कसा? हे काय आपल्या काय खासगी घरातून तुम्ही तुमच्या तिजोरीतून पैसा देताय काय पब्लिकला? आणि माझा एक कॉमनच प्रश्न, मी कॉमन पब्लिक आहे आणि सारामध्ये ना बोनाफाईड होम बायर्स असताना त्यांनी आमचा विषय मिटवून
नंतर तिथं काम चालू करायला पाहिजे होतं ना. त्यांनी अजून काय केलं, आमचा विषय मिटवला नाहीये आणि तिथं जागेवर काम चालू केलेलं आहे. आणि सगळे ते आम्हाला कायद्याचा धाक दाखवून मला त्यांनी ना त्यातल्या एका पार्टनरनी मला शिवी सुद्धा दिलेली आहे. आणि शिवी दिल्यामुळं मग माझा आहे ना योग जागा झाला की म्हणलं बाबा आता जे आपल्याकडे काही पुरावे आहेत ते पुरावे देऊ नाही ना, ह्यांना कायदेशीर लढाई करायला जरुरी आहे.